नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव लहू विश्वनाथ गवळी, राहणार चनकापूर, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. आता किती क्षेत्र आहे हे आपलं कांद्याचं? हे अर्धा एकर आहे. अर्धा एकर आहे. हां. किती दिवसाचा आहे प्लॉट? प्लॉट आपला झालाय 38 दिवसाचा. 38 दिवसाचा. हां. अच्छा. बर. किती आहे टोटल? टोटल आहे आपलं 3 पायली रोप आहे. 3 पायली का? 3 12 किलो. 12 किलो. हं. का शेती किती वर्षापासून करता का आपण? म्हणजे मी साधारणतः मला 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. हां. प्रमुख पीक कांदाच असेल. हां, प्रमुख पीक कांदाच असतो आपला. हो ना? हो. अच्छा. काय समस्या राहिल्या सध्या कांद्यामध्ये? जास्त तरी समस्या आहेत त्या बुरशीच्याच आहेत. ओके. पण ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यामुळं बुरशी पण थांबली आणि पाहिजे तसे रिपोर्ट आले. अच्छा. आता आपण तुमच्या मागे जो बघतोय प्लॉट हा आपलाच आहे बरोबर ना? हो, आपलाच आहे. अच्छा. याला आपण काय काय वापरलं? फक्त ऑर्गॅनिक कार्बन वापरलं. दुसरं काहीच नाही वापरलं. म्हणजे पूर्ण प्लॉट हा ऑर्गॅनिक कार्बनवर आहे. ऑर्गॅनिक कार्बनवर आहे. कसं ॲप्लिकेशन केलं होतं? वापर कसं केलं होतं? वापर करण्याची पद्धत आम्ही दादाकडून आणलं. हं. समर्थ कृषी सेवा इथून आबोण्यातून ओके. आणि त्यानंतर रात्रभर पाण्यात भिजवलं ते आम्ही. बरोबर. ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ. पाण्यात भिजवलं त्यांनी. अच्छा. ग्रीन लाईफ पाण्यात भिजवलं रात्रभर आणि सकाळी सोडलं त्याला आम्ही ड्रिपद्वारे. कार्बन सोबत. कार्बन सोबत. किती क्षेत्र आहे हे बोलले? अर्धा एकर. अर्धा एकर. किती अर्धा. किती सोडलं कार्बन? 2 लिटर. 2 2 लिटर लिटर. सोडलं. आणि 2 ग्रीन लिटर. लाईफची? आणि 4 किलो ग्रीन लाईफ. अच्छा, म्हणजे एक बॅग सोडली. एक एक बॅग बॅग. सोडली. अच्छा. आज जर बघितलं तर थंडी कशी आहे? थंडी भरपूर प्रमाणात आहे. इतर शेतकऱ्यांना काय समस्या आहे सध्या? इतर शेतकऱ्यांना तरी थंडीमुळं अपटेक होत नाही रोप. त्यांनी ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यामुळं पाहिजे तसं अपटेक होऊ शकतं. अच्छा. आता आपण जर बघितलं तर बघा ना कसा प्लॉट एकदम हं. चमकतोय. चमकतो बी आणि पाहिजे तशी काडी बी मजबूत आहे त्याची. हो ना? हं. आपल्याला हे अगोदर बघा. असे रिझल्ट मिळाले का कधी? या अगोदर तर कधीच नाही. कधीच नाही. हे बघा रोप. हं. आज ते 38-39 दिवसाच्या मानाने रोपाची जी ही साईज आहे ना, हं, हं, मानेतली जी साईज आहे आणि ह्या वातावरणात आहे ती खूप म्हणजे अविश्वसनीय आहे. छान रिपोर्ट येत आहेत याचे ऑर्गॅनिक कार्बनचे. अच्छा. दादा सांगतीलच हं. तसं तुम्हाला आता. म्हणजे काय वाटतं हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल का ऑर्गॅनिक कार्बन? हो, 100%. तरी तुम्हाला लेट माहिती कळाली. हो, खूप लेट माहिती कळाली. अगोदरपासून जर वापरल्यावर अगोदर पासून वापरल्यावर पाहिजे तसे रिपोर्ट येतील. म्हणजे रिपोर्ट आणि शेती बी एकदम व्यवस्थित येईल. हो ना? हं. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना कांदा असेल, भाजीपाला असेल? सगळ्यांनी वापरावं ऑर्गॅनिक कार्बन. हं. पाहिजे तसे रिपोर्ट येत. अच्छा. आणि खर्चाच्या बाबतीत कसं आहे? खर्चाच्या बाबतीत एकदम कमी खर्च आहे. रासायनिक आणि जैविक 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 दोघांपैकी. रासायनिकपेक्षा जैविकचे जास्त रिपोर्ट आहेत. अच्छा. म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर खत औषधं वापरले असेल, वापरलेत. बरोबर ना? दाणेदार असेल, वॉटर सोल्युबल असेल. वॉटर सोल्युबल. काय फरक आहे कार्बन लिक्विड आणि बाकी लिक्विडमध्ये? कार्बन लिक्विड पाहिजे तसे रिपोर्ट देत आहेत. रिझल्ट येते. रिझल्ट येत आहे. हं. आता तुम्ही मग अनुभव सांगितला होता वाळून जायचं, वरतून कडक वाळून जायचं बरोबर हं, ना हं. रोप? हां. काय अनुभव होता तो? तो बुरशीजन्य आणि जे बुरशीजन्य रोगामुळं ते तसं व्हायचं. पण ऑर्गॅनिक वापरल्यामुळं थांबलं ते पूर्ण. जागीच स्टॉप झालं. जागी स्टॉप झालं. अच्छा. म्हणजे पिवळापणा पण थांबला पिवळापणा पूर्णपणे थांबला. आणि काळोखी पण भरपूर वाढली. भरपूर वाढली. अच्छा. आज समाधानी आहे का तुम्ही? हो, खूप समाधानी आहे. 100% समाधानी आहे. चालेल, चालेल. खूप छान माहिती दिली. हं. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं? आपले दादा अच्छा. समर्थ कृषी सेवा. नमस्कार. नमस्कार. मी प्रीतम दिलीप सिसोदे, राहणार अबोना. आपलं अबोना नगरीमध्ये समर्थ कृषी सेवा केंद्र नावाने दुकान आहे. तिथूनच आपण दादांपर्यंत पोहोचलो आणि दादांना जो सल्ला दिला त्याचं आज वाटतंय की चीज झालेलं आहे. कारण की आज सकाळपासून जी दुकानावरती गर्दी बघतोय आणि जवळपास 90% लोकांचा एकच प्रॉब्लेम आम्हाला समजला की दादा रोप वाढत नाहीये. थंडी पडलेली आहे त्याच्यामुळे रोप वाढत नाही. आता वातावरणाच्या पुढे जाऊन आपण काही वेगळं करू शकत नाही. पण जो आमचा प्रयोग होता तो एकदम यशस्वी ठरलेला वाटतोय. आज आपण बघतोय
38 38 हा, दिवसाचं रोप आहे. 38 दिवसात. 38 दिवसाच्या मानाने ही रोपाची आज साईज आहे. ही साईज, हा मुळीचा फुटवा, कमरेतली वाढ, हाईट आणि पात, हे सर्व जर बघितलं ना ऑल ओव्हर, तर ऑर्गॅनिक कार्बन हा एक शेवटचा पर्याय यावरती राहू शकतो असं मला वाटतंय. असा माझा अनुभव आहे, जे दादांनी पण त्यांचा अनुभव घेतला आणि आज आता आपल्याला सांगितलेलाच आहे त्याबद्दल. तर मी सर्वांना सजेस्ट करेल की एकदा ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरूनच बघा. 100% तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येतील आणि एकदम मनमोकळेपणाने वापरा. काहीच टेन्शन घेऊ नका, कुठली शंका मनात ठेवू नका. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.